नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण नवीन मैदानाचा अपडेट घेऊन येत असतो. असंच आज एका बातमीबद्दल आपण अपडेट घेऊन आलो आहे. जर तुम्हाला आपल्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मित्रांनो, आता न्यूज एक व्हायरल व्हायला लागलेली आहे की बैलाच्या कानात जर टॅग नसेल तर बैलाला शर्यतीमध्ये पळू दिलं जाणार नाही. त्याबद्दलच आपण बोलणार आहोत. तर सातारा आणि पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांची एक GR आपण म्हणतो तो जारी केलेला आहे की बैलगाडा शर्यती ज्या होत आहेत त्या शर्यतीमध्ये पळणारी जी बैल आहेत त्यांच्या कानात नोंदणीचा टॅग असणं, जो रजिस्ट्रेशनचा टॅग आपण म्हणतो तो असणं बंधनकारक केलेलं आहे त्यांनी. तर यावरती अनेक न्यूज जी आहे ती न्यूज आपण पाहतो आहे आणि न्यूज चॅनलवरती भरपूर अशा न्यूज आहेत. तर याबद्दलच आपण आज बोलणार आहोत. तर मित्रांनो, झाले असं की हा जो GR काढला आहे त्या GRला सर्व बैलगाडा मालकांचा विरोध आहे. विरोध कशासाठी आहे तर बैलाच्या जे कानामध्ये टॅग असायला पाहिजे असं म्हणणं आहे. तर तो टॅग कानामध्ये मारायला नको यासाठी त्यांचा विरोध आहे. तर काय होत असतं की बैलगाडा मालकांचं असं म्हणणं आहे की बैल ही जी शर्यतीमध्ये पळणारी बैल आहेत ती सगळी खिल्लार जातीची असतात आणि अतिशय चप्पल म्हणतो आपण अशी ही बैल असतात. आणि या बैलांचं आपण जी दुसरी जनावरं आहेत त्यांच्या कानामध्ये आपण सहज टॅग मारू शकतो, पण या बैलांच्या कानामध्ये सहज टॅग मारू शकत नाही. आणि टॅग मारताना त्यांना इकडे तिकडे हल्ला किंवा काहीतरी प्रॉब्लेम झाला तर त्यांना इजा होण्याची शक्यता आहे मित्रांनो. तर त्याबद्दल देखील बैलगाडा मालकांचं असं म्हणणं आहे की बैलाच्या कानात टॅग मारायला नको. शिवाय ही जी बैलं आहेत ही आवाजाला रिॲक्ट करणारे असतात. हा जो गोवंश आपला आहे खिल्लार जातीचा तो आवाजाला रिॲक्ट करणार असतो. एखादा आवाज थोडा जरी झाला तरी लगेच त्याच्याकडे आपले कान टवकारून बघत असतो. आणि हे जे आपली बैल गाई जे आहेत त्यांचं सौंदर्य जे आहे ते त्यांची शिंगं आणि त्यांच्या कानावरती असतं मित्रांनो. तर यामुळे देखील बैलगाडा चालकांचा या निर्णयाला विरोध आहे. तर बैलगाडा मालकांचं म्हणणं असं येते की शासनाचे जे नियम आहेत ते आम्हाला मान्य आहेत. फक्त बैलाच्या कानाला टॅग न मारता बैलाच्या गळ्यात तो जर अडकवला तर अतिशय उत्तम होईल असं त्यांचं म्हणणं येते. कारण की ते टॅग मारताना बैलाला इजा पण नाही होणार, शिवाय तो टॅग बैलाच्या गळ्यामध्ये राहील. तर बैलाला पळताना देखील काही प्रॉब्लेम येणार नाही, कारण की ज्यावेळेस बैल तो पळणार आहे त्यावेळेस तो टॅग हलणार आहे कानामध्ये आणि त्यामुळे देखील बैलाच्या पळण्यावर परिणाम होऊ शकतो. आणि बैल समजा जर बैल पळत असतील आणि गाडीला गाडी घासली किंवा एखाद्याच्या कानामध्ये असलेला टॅग दुसऱ्याच्या बैलाच्या किंवा गाडीच्या एखाद्या पार्टमध्ये अडकला तर तो कानाला इजा होण्याची शक्यता त्याच्यामुळे दाट असते मित्रांनो. तर त्यामुळे देखील बैलाच्या कानाला टॅग असायला नको. तो टॅग जो आहे तो बैलाच्या गळ्यामध्ये असायला पाहिजे असं बैलगाडा मालकांचं म्हणणं येतं मित्रांनो. तर त्यामुळे देखील बैलगाडा मालकांचा विरोध आहे या गोष्टीला. तर तुम्हाला नेमकं काय वाटतं मित्रांनो, हे नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि बैलाला टॅग असायला हवा का? कारण की शासनाचा नियम पहिल्यापासूनच आहे की जे आपले पाळीव प्राणी आहेत त्यांच्या कानाला टॅग असायला हवा. यावर बैलगाडा मालकांचं असं म्हणणं येते की तुम्ही टॅगवर कंपल्शन करा, फक्त टॅग कानात असायला नको एवढंच म्हणणं येते. आणि हा जो टॅग आहे तो बैलाच्या गळ्यामध्ये असू द्या असं देखील म्हणणं सांगितलं जाते त्यांचं मित्रांनो. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते नक्की एकदा कमेंट करून आपल्या व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा. हे जे टॅगचं कंपल्शन आहे हे इतर राज्यामध्ये म्हणजे जिथं मध्य प्रदेशमध्ये बैलगाडा शर्यत होत असेल किंवा आणखी इतर कोणत्या राज्यात होत असेल तर तिथं कंपल्शन नाही आहे. तर महाराष्ट्रातच याचं कंपल्शन का असा देखील प्रश्न केला जातो बैलगाडा मालकांच्याकडून. कानात असलेल्या टॅगमुळे जर बैलाला काही नुकसान होत असेल तर नक्कीच तो टॅग कानाला मारायला नको, तो बैलाच्या गळ्यामध्ये अडकवला तर अतिशय चांगलं होईल असं म्हणणं बैलगाडा मालकांचं येते मित्रांनो. अजून हा जो निर्णय आहे ती न्यूजवरतीच आहे पण अजून अंमलात आलेलं नाही आहे. तर बघूया या निर्णयावरती जे जिल्हाधिकारी आहेत ते विचार करतायत का आणि त्यांचा पुढचा निर्णय काय येतो की बैलगाड्याचा शर्यतीमध्ये असणाऱ्या बैलांचं गळ्यात टॅग अडकवण्याबद्दल किंवा जो कानात टॅग मारायचा आहे तो कानात न मारता गळ्यात अडकवायला त्यांची परमिशन येते का, याबद्दल देखील नक्कीच आपल्याला नवीन बातम्यांनुसार कळत जाईल. आणि हा जो निर्णय आहे मित्रांनो तो 1 जूनपासून लागू करण्यात येणार आहे असं देखील सांगितलं जाते. तर बघूया, जो बैलगाडा मालकांनी विरोध केला आहे त्यावरती जिल्हाधिकारी असतील किंवा त्यांचे काही शासनाचे अधिकारी असतील ते विचार करतायत का नाही. कारण की बैलाला मालक जे असतात ते जीवापाड जपत असतात आणि त्याच बैलाच्या कानाला इजा करणं किंवा जो तो टॅग आहे तो मारणं आणि तो टॅग मारत असताना त्याला होणारी इजा किंवा त्या टॅगमुळे जर काही इजा झाली तर
ती त्यांना नको आहे बैलगाडा मालकांना. तर नक्कीच यावरती जी आपली संघटना आहे बैलगाडा संघटनेची ती विचार करेल आणि जिल्हाधिकाऱ्यांसमोर आपलं मत जे आहे ते मांडेल आणि जिल्हाधिकाऱ्यांचा जो निर्णय आहे तो बदलण्यास त्यांना विनंती करेल आणि तेही या विनंतीचा मान राखून बदलतील असं वाटतंय मला. कारण की हा जो आपला बैलगाडा शर्यतीचा खेळ आहे तो वर्षानुवर्षापासून चालत आलेला आहे. मध्ये बंद पडला होता, त्यानंतर शासनाच्या नियमानुसार आता ज्या बैलगाडीच्या शर्यती आहेत ते व्हायला लागलेले आहेत. तर नक्कीच या निर्णयाचा जो निर्णय झालेला आहे की बैलाच्या कानात टॅग पाहिजे, तर तो निर्णय बदलून बैलाच्या गळ्यामध्ये टॅग बांधण्यास परमिशन मिळेल आपल्याला. आणि हा जो आपला महाराष्ट्राचा खेळ आहे बैलगाडा शर्यत हा असाच अविरत चालू राहील, यामध्ये कोणताही खंड पडणार नाही याची जबाबदारी देखील आपण घेतली पाहिजे मित्रांनो. कारण की हॅरेसमेंट होता कामा नये बैलांची आणि आपली जी बैल आहेत त्यांना आपण जीवापाड जपत असतो, तर त्यांना देखील कसलीही इजा किंवा त्रास होता कामा नये. तर यासाठी देखील बैलगाडा मालकांचं जे म्हणणं आहे की जे कानाला टॅग नको आहे ते बरोबर वाटतं मला. जर त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की एकदा कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका अशाच अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.